शेवटी जी भेटणार आहे ती कशी पण भेटणार आहे. आलं का लक्षात? आणि तुम्ही परफेक्ट म्हणता की परफेक्टच 6 फूट आहे नाही का, तर 6 फुटाची मुलगी कुठे भेटणार आहे असा विषय आहे ना. तर भाड्याने राहते ते मुलाला घर नाही. मग आईने काय केलं, डायरेक्ट घराचं बुकिंगच करून टाकलं मुळशीमध्ये एक फ्लॅटचं. एवढी वाढीव की ती डायरेक्ट म्हणती तुला आवडली ना जा पळून आण म्हणली. तर नमस्ते यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा जो आपला टॉपिक जो आहे तो आहे डिमांडेड व्हिडिओ. डिमांडेड म्हणजे सांगायचं कारण असं की आपले काही सबस्क्रायबर आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचं लग्न कसं झालं नाही का, ह्या टॉपिकवर जरा एक व्हिडिओ बनवा. म्हणजे एकाने आपल्याला सांगितलं होतं आणि प्लस बाकीचे पण दोघं तिघे त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे तुमचं सांगा कसं आहे काय आहे. म्हणजे त्यांना वाटायचं आमचं लव्ह मॅरेज आहे, हा, त्यामुळे ते म्हणले व्हिडिओ बनवा, तुमची स्टोरी सांगा. तर त्यासाठी मग म्हणलं एक तुम्हाला दाखवतो कसं काय विषय झाला आमचा ते. तर सांगायचं पहिला मुद्दा म्हणजे काय की आमचं ठरलं म्हणजे असा विषय अरेंज. हा, पहिली गोष्ट म्हणजे आमचं लव्ह मॅरेज नाही, हे अरेंज मॅरेज आहे. प्युअर अरेंज मॅरेज झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की ठरलं म्हणजे कसं की जे माझे काका आहेत, काका म्हणजे माझे मावशीचे मिस्टर, हे मुळशीतले येतं प्रॉपर. तर मग त्यांचा विषय काय झाला, मी पण लहानपणापासून इथं पुण्यामध्येच राहतोय. तर मग आईने सांगितलं होतं काकांना किंवा मुली वगैरे बघायला चालू करायला. मावशी पण बघत होती. विषय असा झाला की ही जे आजोबा आहेत, म्हणजे माझ्या बायकोचे आजोबा, हे आजोबा आहेत ते आणि काका रिलेशन मध्ये होते. तर ओळख पण पहिल्यापासून होती आणि रिलेशन मध्ये पण, आता रिलेशन मला पण सांगणार आहे पण रिलेशन मध्ये, कारण भरपूर असे नाही का नात्यागोत्यात लागतात, त्यामुळे रिलेशन मध्ये पण होते. तर विषय असा होता की मग त्यांनी हे केलं, त्यांच्या तिकडून ओळख निघली आणि ओळख निघल्याच्या नंतर मग माझ्या काकांनी एकदा सांगितलं त्यांना की बाबा आमचा मिवणीचा मुलगा आहे, त्याला मुलगी बघायची. तर मग मेन विषय म्हणजे हिच्यासाठी आम्ही हे केलंच नव्हतं नाही का बा हिला बघायचंय म्हणून. तर काकाने सांगितलं होतं की दुसरी मुलगी बघा म्हणून, दुसरी म्हणजे मुलगी बघा म्हणून आज सांगितलं होतं हिच्या आजोबाला. तर हिच्या आजोबाने असं केलं की दुसरी एक मुलगी बघितली पण होती, नाही असं नाही. पण ज्यावेळेस आम्हाला मुलगी बघायला जायचं होतं, ज्यावेळेस मुलगी बघायचा कार्यक्रम होता, आम्ही त्यावेळेस तिथं गेलो. आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला असं कळलं की ती मुलगी म्हणजे घरी नव्हती का काय झालं माहित नाही नक्की, पण ते अचानक आमचं तिथं जाणं कॅन्सल झालं. म्हणजे तिथून आम्हाला हिच्या आजोबाच्या घरून, बरोबर ना, तिथून दुसरीकडे जायचं होतं. तर मग तिथं जाणं कॅन्सल झालं. मग हिच्या आजोबाने चालवलं डोकं. ते तूच सांग काय विषय केला त्या दिवशी नक्की. ते बोलले की आता एवढ्या लांब जाण्यापेक्षा कशाला लांब जायचं, आहे की माझीच नाते, मग ती बघा वाटलंच तर. हे लोक आले, म्हणजे मला बघायला आलेच नव्हते, ते दुसरीकडे जाणार होते. आमच्या घरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर होतं ते, तिथे जाणार होते. ते मुलगी घरीच नव्हते, काय झालं मला पण माहित नाही. ते म्हणले कशाला दुसरीकडे स्थळ दाखवते, माझीच नातीला बघा. हे लोक अचानकच आले, मी कॉलेजला गेले होते, मला माहित पण नाही. बोलवलं मला अर्जंट कॉलेजमधनं घरी, आणि मग पोरगी बघायला आल्यावर कसं साडी वगैरे घाल, पटकन साडी घाल माझ्या आजोबाचं. मी म्हटलं नाही, मी ड्रेसवरच राहणार. ते म्हणले नाही असं कसं, परंपरा आहे, साडीच घालावं लागते. मला लय ओरडले साडी घालण्यासाठी. मग साडी वगैरे घातली. मग हे आले, त्यांच्या म्हणजे गप्पा असं जास्तच गप्पा चालल्या, रंगल्या होत्या. पाहुण्या रिलेशन मध्ये असल्यामुळे असं पोरगी बघायला असं वाटलं नाही. असा विषय तेव्हा मग नाव वगैरे कुणी ह्यांना काहीच विचारलं नाही, नाव शिक्षण शाळांवर. हा, तरी पण आता पुढचे जे मॅटर आहे ते तर लय इंटरेस्टिंग आहेत, असा विषय. ठीक आहे. त्यानंतर मग आम्ही मुलगी वगैरे बघितली. त्यावेळेस सगळ्यांना पसंत वगैरे नाही का, म्हणजे मला पण मुलगी पसंत आली. मला तर वाटलं नव्हतं हे पसंत आहे, कारण कसं ह्यांची हाईट माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हटलं जाऊ दे, मी असं म्हणजे मस्करीवर घेतलं, जाऊ दे, हे स्वतःहून नाही बोलते, जास्त सिरियस नाही घेतलं. म्हटलं जाऊ दे, हाईट खूप जास्त आहे त्याच्यामुळे नाहीच बोलते तिकडचे. पण हे लोक हा बोलले आणि मेन विषय काय झाला माहिती का, तेव्हा ठीक आहे आता जाऊ दे म्हटलं, जास्त शोधण्यापेक्षा लक्षात घ्या एक तुम्हाला टॉपिक विषय सांगतो. आपण कितीही आयुष्यात मुली शोधा, शेवटी जी भेटणार आहे ती कशी पण भेटणार आहे. आलं का लक्षात? आणि तुम्ही परफेक्ट म्हणता की परफेक्टच पाहिजे, ती भेटत नाही.
आता माझी हाईट आहे 6.5 फूट आहे नाही का, तर 6 फुटाची मुलगी कुठे भेटणार आहे असा विषय ना. त्याच्यामुळं मग जे आहे ते म्हटलं जाऊ दे मोरद्या, ठीक आहे आपल्या जवळच्या जवळ आहे, काय प्रॉब्लेम नाही का. त्यामुळे मग तर ते आमचं पाहुण्यातनं पण होतं, काही जास्त लांबचं नव्हतं नातं, त्यामुळे जाऊ दे मोरदे. तर मग आम्ही पहिल्यांदा म्हणजे मुलगी बघायचा कार्यक्रम वगैरे झाला. हिला पण मी ओके काढून हिला पण विचारलं नाही का, म्हणलं का, तर ही पण म्हणली ठीक आहे, म्हणली ओके, म्हणली काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही आलो घरी नाही का, आलो घरी. त्यावेळेस सगळ्यांचा हिच्या घरच्यांचा सगळ्यांचा होतं नाही का, बाबा ठीक आहे करायचं वगैरे नाही का. आणि नंतर मग किती दिवसांनी 2-3 दिवसांनी मम्मीला वाटलं. 2-3 दिवसांनी विषय असा झाला की हिच्या आईला वाटलं की मुलाला घर नाही, म्हणजे भाड्याने राहते भाड्याने राहते ते, मुलाला घर नाही. मग ती गोष्ट तिकडून निरोप आला यांचा की नाही का बाबा मुलाला घर वगैरे नाही म्हणून. आता काय करायचं, तर मग ही गोष्ट कळली आमच्या आईसाहेबांना कळली ही गोष्ट. आईसाहेब आमच्या म्हणजे जरा तापट आहेत नाही का. आईसाहेब म्हणलं हा माझ्या मुलाला डायरेक्ट नाही म्हणते ते घर नाही म्हणून. मग विषय काय झाला, आमचं तसं पण चाललंच होतं घराचं प्लॅनिंग की करायचं. पण नंतर मग ती गोष्ट लग्नामुळे ती गोष्ट झाल्यामुळे आईला जास्तच राग आला. मग आईने काय केलं, डायरेक्ट एक घराचं बुकिंगच करून टाकलं मुळशीमध्ये, एक फ्लॅट वगैरे घेतला तिथं. आणि फ्लॅट घेतला आणि त्याच्यानंतर पडलं लॉकडाऊन. तर ते लॉकडाऊन पडलं तर त्याच्या पुढची काय स्टोरी ती काय मी तुम्हाला आत्ता सांगत नाही, ती वेळ आल्यावर सांगणार आहे. फक्त मग एवढं सांगतो की मग आम्ही तिथे घर वगैरे घेतलं, आमचं घर वगैरे झालं. घर झाल्याच्या नंतर आणि ह्यांचा तर नकार आलेलाच होता नकार त्यावेळेस. आल्याच्या नंतर ह्यांनी 1 वर्षांनी घर घेतलं आणि 1 वर्षांनी परत कसं जमलं ते माहित नाही मला. ह्यांनी कॉल केला का आम्ही विचारलं. कॉल म्हणजे माझ्या हिच्या भावासोबत माझं फेसबुकवर हे होतं, कम्युनिकेशन चालू होतं असं. 1 वर्षांनी मग बोलणं वगैरे झालं माझ्या भावासोबत. म्हणजे असे जस्ट फ्रेंड म्हणून बोलत होते फेसबुकवरती. मग बोलता ह्यांनी सांगितलं आम्ही घर वगैरे घेतलंय, मग तुम्हाला तर अपेक्षा होती ना घर घ्यायचं. मग आता आम्ही घर घेतलंय, मग विचार एकदा मम्मीला काय म्हणते मम्मी. मग नंतर त्यांनी मम्मीला घरच्यांना वगैरे सांगितलं. मम्मी म्हणले ठीक आहे, पोरगा तर चांगला आहे, नात्यात नाही, सगळं चांगलं आहे, आपण घरामुळेच रिजेक्ट केलं होतं. म्हणजे मम्मीला, म्हणजे प्रत्येक मुलीच्या आईला वाटतं आम्ही भाड्याच्या रूम मध्ये राहिलोय तर आपल्या पोरीला स्वतःचं घर असावं किंवा चांगलं बघून द्यावं. म्हणजे त्यांचं चांगलं नाही, त्यांनी हालात काढले म्हणून पोरीचं चांगलं व्हावं असं प्रत्येक आई बापाला वाटतं ना. म्हणून त्या हिशोबाने विचार करून ती म्हटली होती नको. मग ह्यांनी घर वगैरे 1 वर्षाने घेतलं. मग विचारलं की नाही का, माझ्या भावाला सांगितलं होतं, मग त्यांनी घरच्याला सांगितलं. मग परत हे लोक मला पहिल्यासारखे बघायला आले. मग परत बघायला आल्यावरती परत काहीतरी विषय झाला होता माझ्या मते. हा, परत काहीतरी विषय झाला आणि मग नंतर मग सिरियस लागतो. मी पण विषय सोडून दिला डायरेक्ट नाही का. म्हणलं जाऊ दे मोरदे, ह्यांना करायचं ना, आपण बळबळ मागे लागण्याचा अर्थ आहे का तेव्हा नाही का. आणि आमच्या एवढी वाढीव की ती डायरेक्ट म्हणती तुला आवडली ना जा पळून आण म्हणली. डायरेक्ट म्हणली जा, तुला आवडली ना म्हणली जा पळून आण म्हणली. असा विषय झाला. मग परत मग यांचं काय हा नाही चाललं. आणि त्यात विषय कसा आहे, हे जे आहे तिकडे काकासोबत बोलायची की बाबा करायचं नाही करायचं. यांचा आता नक्की काय प्रॉब्लेम होता तो मला पण नाही आता अजून माहित नाही नक्की त्यावेळेस काय झालं होतं. मग नंतर विषय असा झाला की सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या. मग नंतर मी पण विषय सोडून दिला होता. मी पण हिचा भावाला वगैरे नाही का फेसबुकला ब्लॉक वगैरे केलं होतं. कम्युनिकेशन सगळं बंद करून टाकलं. सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्याच्या नंतर माझा एक मामा आहे ह्यांच्यात, म्हणजे रिलेशन मध्येच एक काकांच्या. काय म्हटले जाऊ द्या, त्यांना कॉल केला माझ्या मामानी ह्यांच्या काकांना कॉल केला. मग जरा असं झालं व्यवस्थित बोलणं. आईने पण काकांसोबत बोलली परत. मग व्यवस्थित झालं सगळं बोलणं वगैरे. मग परत आले स्थळ बघायला. मग आले डायरेक्ट फिक्सच करून टाकलं. मग मला पैसे वगैरे दिले, ते ओटी वगैरे भरतात ते केलं, मिठाई वगैरे आणली, मग डन करून टाकलं. मग तर डन झाल्याच्या नंतर 4-5 दिवसांनी आमचा टिळा झाला. डायरेक्ट टिळा लगेच म्हणजे 4-5 दिवसात 4-5 नाही, टिळा नाही झाला आधी, म्हणजे डन झालं. आणि मग हे लोक घर बघायला आले 3 तारखेला, बहुतेक 3 तारखेला घर बघायला आले. पहिलं घर बघायला आले, घर वगैरे 3 जूनला घर बघायला आले. फ्लॅट वगैरे बघितला नाही का, फ्लॅट वगैरे ठीक आहे म्हटले. आणि मग नंतर 3 जूनला घर बघितलं वगैरे. मग लगेच 11 जूनला आमचा टिळा झाला. एकाच महिन्यात सगळं झालं. एका महिन्यात सगळं ओके. एकाच महिन्यात सगळं झालं. 11 तारखेला टिळा झाला आमचा. 11 तारखेला टिळा झाला. 11 तारखेला टिळा झाल्याच्या नंतर मग परत
काय नंतर ते बसता वगैरे. हा आणि त्यात मेन विषय म्हणजे आता आम्ही त्यातला मेन टॉपिक सांगितला नाही तो म्हणजे आमचं लग्न झालंय ते लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊन मध्ये सगळ्या गोष्टी बंद होत्या, सगळं काहीच नव्हतं नाही का. असं शॉपिंग केली कसं आम्ही ते बस्ता वगैरे आणायचा, ते कसं कसं आणलं, जास्त माणसं बोलवायची नाही, काय नाही काय नाही काय नाही. 50 माणसाचं. हा 50 माणसातच लग्न करायचं. तर त्या गोष्टी सगळ्या मग झाल्या. मग विषय काय झाला, बस्ता वगैरे झाला, मग लग्न टिळा झाल्याच्या नंतर हे लोक हे म्हणायला लागले आपण भेटू, काय बोलायचंय बोलू. पण आमच्या घरचे कसे म्हणायचे नाही, पोरगी आता तुमचं लग्न झालं, तुम्ही लग्न झाल्यावर फिरायला कुठे जायचे जा. फिरायला वगैरे. हा मग हे म्हणले फिरायला नाही जाते आम्ही, फक्त भेटतो, जस्ट विचारतो. म्हणजे कसं म्हणजे काय. विचारायचं कारण म्हणजे की नाही का बाबा, कसं आहे आता कधी कधी काय होतं लक्षात घ्या, अरेंज मॅरेज मध्ये ते शक्यतो होतं किंवा घरच्यांचा प्रेशर असतो की नाही का, पोरगा चला रिलेशन मधले आहे, आपल्या नातावातातले पोरगा आहे, ठीक आहे म्हणजे करून टाका असं तसं. मग मी काय केलं माहिती का, हिला म्हणजे भेटायला गेलो होतो त्यावेळेसच नाही का, दुसऱ्या भेटीत ना माझ्या मध्ये घरी दुसऱ्या भेटी जेव्हा भेटायला गेलो होतो त्यावेळेस मग काय केलं, हिला आम्ही त्या मामाच्या घरी भेटलो होतो. तर हिला मग वर बोलवलं, म्हणजे वर म्हणजे टेरे ह्याला तिथेच घरामध्येच हा. रूम होती. तर फक्त तिथं म्हटले साईडला मग का आजोबांना नव्हतं माहिती माझ्या, आम्ही गुपचूप जस्ट ह्यांना काहीतरी विचारायचं होतं, म्हणजे विचारायचं लग्न होतं. वगैरे. आजकाल पोरी कसं दबावाखाली करतात, हा मग त्याच्यामुळे हे म्हणते त्यासाठी जरा. मग हिला मग आम्ही साईटला गेलो आणि साईटला तरी आम्ही दोघं नव्हतो गेलो, मावशीची मुलगी मावशीची मुलगी तिचा भाऊ दोघं आले होते सोबत. ते आता आमच्या इकडे पाठवतच नाही असं पोरीला, लग्न ठरलं तरी पण सोबत कोण ना कोण होतच. तर मग ते झाल्याच्या नंतर मग त्याला विचारलं, आता खरं तुला करायचंय का, कुणाच्या प्रेशर मध्ये म्हणून, प्रेशर मध्ये आहे म्हणून असं तर लग्न वगैरे करत नाही ना. नाही म्हणजे मला करायचंय करत वगैरे नाही का. म्हणले पर्सनॅलिटी तुमची खूप छान आहे असं बोलले. पर्सनॅलिटी म्हणजे काय सांगायचं, पर्सनॅलिटी जरा जास्त आपली म्हणजे तेव्हा छान होती, आता नाही तेच. मग आता काय झालं तेव्हा, असं काय रे आता, बरं काय आता काय प्रॉब्लेम होता आता काय, ठीक आहे. त्यानंतर मग काय झालं, लग्न वगैरे ठरलं, टिळा वगैरे झाला त्यानंतर मग आम्ही लग्नाची तारीख वगैरे 28 जून 2020 म्हणजे पहिल्या नाही दुसऱ्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये कडक असं होतं लॉकडाऊन तेव्हा. कडक लॉकडाऊन होतं जून मध्ये, कारण माझ्या मते मार्च एप्रिल मध्ये लॉकडाऊन पडलं होतं बरोबर. मे जून फुल लॉकडाऊन होतं. आणि त्यात विषय काय आहे की जी लग्नाची वगैरे आता कसं आहे, तारखा वगैरे ठरलेल्या असतात, त्यामुळे त्यांना तर परमिशन देत होते थोड्या माणसांमध्ये करा. आम्ही असं शटर खाली घेऊ बसतं वगैरे बांधलं नाही का, त्या गोष्टी केल्या. त्यानंतर मग लग्न पण 50-50 माणसं होती फक्त लग्नात आमच्या. 50-50 माणसांमध्ये जास्त काही खरेदी केली नाही, काय नाही हाय तसं आपलं छोट्या ह्याच्यात लग्न करून टाकलं. मंडप ते काय होतं, हॉल टाईपच होतं ते. मग तिथे लग्न करून टाकलं आम्ही, असा विषय करून टाकला. आणि राहिली गोष्ट तर आता आमचं आणि लग्न चाललं तेव्हा पण इकडे पेशंट सापडले, चला लवकर, असं एकदम फास्ट मध्ये लग्न झालं आमचं. फोटो वगैरे नाही, फोटो वगैरे काय जास्त काढले नाही, काय नाही. आणि हे होते ना, कॉलनी होती, ते विषय काय सगळ्या कॉलनी अशा नाकाबंदी केल्यासारखं पॅक केला होता ना. ते विषय काय सारख्या खबरी तिथं चालायच्या की बाबा नाही का, तिकडं पेशंट सापडलं, तिकडं. आम्हाला असं फोटो लागणं, लग्न वगैरे झालं आमचं, लग्न झाल्याच्या नंतर फोटो वगैरे जरी काढायचं म्हणलं तिथं हॉलमध्ये, तिथल्या कॉलनीतली माणसं येऊन बोंबलायला लागली तिथं आम्हाला. तर तुमचं लय लागलेलं की नाही, तुमचं खूप चाललंय, चला लवकर उरका, इकडे पेशंट सापडले. माझ्या मते किती 2-3 तास मॅक्स टू मॅक्स लय झाला असं, 2-3 तास लय चालला असं लग्न. तेवढ्याला सुद्धा त्यांना त्रास व्हायला लागला की नाही लवकर उरका हे ते. त्या गोष्टी पहिलंच लॉकडाऊन मध्ये तुम्हाला तर माहितीच नाही का, जास्त होतं ते झालं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग आम्ही माझ्या मते 5-6 वाजता घरी आलो आहे का नाही. 5-6 वाजता घरी आलो. मला नीट रडायला पण भेटलं नाही, लगेच चला लगेच तिला गाडीत बसवलं, चल म्हणलं. आणि जास्त काही आम्ही केलं नाही. अशा प्रकारे आमचं लग्न झालं. आमचं जास्त काय लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आमचं. असं काय समजू नका की हाईट आहे किंवा काय आहे त्याच्यामुळे. आणि मेन विषय म्हणजे त्याच्यावरून महत्वाचा म्हणजे तुम्हाला मी आमच्या लग्नाची काय व्हिडिओ जे हार घालताना जो सीन झाला होता, फनी मुवमेंट म्हणतात ना त्याला, तसा सीन झाला होता, तो मी तुम्हाला दाखवतो नाही का, व्हिडिओच्या शेवटी दाखवतो नक्की काय विषय झाला होता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल
तर व्हिडिओ लाईक करा, छान कमेंट करा, छान कमेंट करा कशी वाटली तुम्हाला स्टोरी. story. हा. कारण आपलं जास्त मोठा विषय नाही, जे आहे ते सिंपल झालेलं आहे, अरेंज मॅरेंज झालेलं आहे. म्हणजे जिथं व्हायचंय लग्न ना तिथं होतच, भले ते 2 वेळा तुटू 3 वेळा तुटू, पण जिथं व्हायचं तिथे होतच. हा तुटायचं म्हणजे काय झालं माहितीये का, आता बऱ्याच वेळा नाही का आम्ही पण विषय सोडून दिला, ह्यांनी विषय सोडून दिला, व्हायच्या त्या गोष्टी होतात. पण ज्या गोष्टी व्हायच्याच असतात ना त्या कशा पण होत्या ते लक्षात घेत नाही का. आणि मेन विषय तुम्हाला सगळ्यांना तर अनुभव असणच की नाही का बाबा, कारण आपण किती पण म्हणू दे किंवा नाही करायचंय नाही, ते शेवटी जे जिथं लग्न व्हायचंय तिथं होतच असतं, त्याला काय पर्याय नाही. तर व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमची स्टोरी आवडली का ते पण नक्की सांगा. आणि जी आमची शेवटची व्हिडिओ म्हणजे आमचं लग्नाची हार घालतानाची एक व्हिडिओ टाकतो, ती व्हिडिओ बघा तुम्हाला कशी वाटते नाही का. तर त्याच्यात म्हणजे काय सीन झाला होता नक्की, तर ते बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.